नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत। सर्व गुणवंतांचं अभिनंदन। मित्रांनो, या परीक्षेनंतर पुढे काय हा प्रश्न तुमच्या आणि पालकांच्या मनाला भेडसावत आहे। पण आता शिक्षणाच्या असंख्य नव्या बाटा या निर्माण झालेल्या आहेत। तेव्हा योग्य करिअरची निवड कशी करावी, त्यामध्ये यश कसं संपादन करावं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बालविद्या मंदिर हायस्कूलचे तसेच SSC आणि HSC बोर्ड छत्रपती संभाजीनगर विभागाचे परभणी जिल्हा समुपदेशक प्रवीण मनोहर सोनोने। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्रवीण मनोहर सोनोने, शिक्षक समुपदेशक बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी। नुकतेच 10वी आणि 12वी परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत। 10वी व 12वी परीक्षेमध्ये यशस्वीता प्राप्त करणाऱ्या सर्व आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, आपण जीवनाच्या महत्त्वपूर्ण वळणावर आहात। आपणास सर्वांनाच जीवनात यशस्वी व्हायचं आहे। अभ्यासक्रमाची योग्य निवड, योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य मित्रांनो आपणास यशोशिखरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी आपलं ध्येय, उद्दिष्ट हे एवढाना निश्चित केलेला असेलच। पण आमच्या काही मित्रांनी जर अजूनही आपलं ध्येय किंवा आपलं उद्दिष्ट निश्चित केलं नसेल तर त्यांना ते आता करणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, ध्येय निश्चित करून नियोजनपूर्वक कार्य आपण केल्यास निश्चित यश हे आपल्याला प्राप्त होत असतं। मित्रांनो, निकाल तर आपले लागलेले आहेतच, पण अजूनही आमच्या मित्रांच्या मनामध्ये काही अजून संभ्रम आहे की माझे गुण हे अजून वाढायला पाहिजेत, मला अपेक्षित गुण प्राप्त झालेले नाहीत। तेव्हा मित्रांनो, असा विचार आपल्या मनामध्ये जर असेल तर विभागीय मंडळाने म्हणजे SSC HSC बोर्डने आपल्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आपण आपल्या गुणांची पडताळणी करू शकता किंवा आपल्या उत्तरपत्रिकांचं आपण पुनर्मूल्यांकनही करू शकता। यासाठी आपण विभागीय मंडळाच्या वेबसाईटवर आपण स्वतः अर्ज करून आणि विहित शुल्क आपण जमा करून या गुण पडताळणी योजनेचा आपण लाभ घेऊ शकता किंवा आपल्या शाळा महाविद्यालयामधून त्यांच्या मार्फत देखील आपण गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करू शकता। तेव्हा निश्चित ज्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम आहे त्यांनी या गुण पडताळणी आपल्या पेपरची आपण करून घ्यायची आहे। निश्चितच संभ्रम असेल तर काय तो आपल्यासमोर निर्णय त्याचा मिळेल। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्या क्षमतेनुसार, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे, आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे, आपल्या कुटुंबाच्या स्थितीप्रमाणे या सगळ्या बाबींचा विचार करून आपण अभ्यासक्रम निवडणं हे गरजेचं आहे। आमच्या काही मित्रांना उत्पन्नाचा स्रोत हा अगदी अलीकडे सुरू होणं आवश्यक असतं किंवा काही मित्रांना तो उशिराने झाला तरी चालू शकतं। या बाबी विचारात घेऊन मग आपण पदवी का अभ्यासक्रम पूर्ण करायचा का पदवी अभ्यासक्रम आपण करू शकतो याचाही विचार आपण करायचा आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आपली स्वतःची ओळख करून देण्यासाठी सुविधा आपणास उपलब्ध करून दिलेली आहे। जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट या ठिकाणी
आपलं स्वयंमूल्यमापन करून देण्यासाठी किंवा मानसशास्त्रीय चाचण्याद्वारे आपली स्वतःची ओळख करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। किंवा ज्या शाळांमधून समुपदेशक कार्य करतात त्यांच्यामार्फत सुद्धा आपण स्वतःची ओळख करून घेऊ शकतो आणि स्वतःचं स्वयंमूल्यांकन करून आपण अभ्यासक्रमाची निवड केल्यास निश्चित आपल्याला योग्य वेळी आपण यश प्राप्त करू शकतो। मित्रांनो, स्वयंमूल्यमापनाच्या माध्यमातून सुद्धा आपण स्वतःची ओळख करू शकतो। मग हे स्वयंमूल्यमापन हे कसं करायचं आहे? तर यामध्ये आपण स्वतःचं ॲनालिसिस आपल्याला स्वतःला करायचं आहे। ही एक पद्धत आपल्या स्वतःची ओळख करून घेण्यासाठीची आहे। मग आपल्यामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याला काय काय करायला आवडतं, आपल्याला काय काय चांगलं जमतं याचा विचार आपण करायचा आहे, ज्याला आपण आपल्यामधल्या स्ट्रेंथ असं आपण म्हणतो। त्यानंतर आपल्यामध्ये विकनेसेस काय आहेत, आपल्यामध्ये त्रुटी कुठल्या आहेत, कुठल्या गोष्टी मला जमत नाहीत याचाही विचार आपण करायचा आहे। मला कोणकोणत्या संधी प्राप्त होतील, कुठल्या कुठल्या संधी माझ्यासाठी उपलब्ध आहेत याचाही विचार आपण करायचा आहे। कुठले धोके, संभाव्य धोके जे आहेत पुढे त्याचाही विचार आपण करायचा आहे। आणि या सर्व बाबींचा विचार करून मग आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो याचा विचार आपल्या समोर येईल। मित्रांनो, या पद्धतीनं आपण स्वयंमूल्यमापन करून योग्य अभ्यासक्रमाची निवड आपण करणं हे गरजेचं असतं। कारण आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या क्षमतेप्रमाणे आपण अभ्यासक्रमाची निवड केली तर योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला स्थिर होण्यासाठी मदत होत असते। म्हणून मित्रांनो, शासनाने ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे। यानंतर वेळोवेळी येणाऱ्या वर्तमानपत्रातील ज्या जाहिराती असतील, ज्या नोटिफिकेशन्स असतील त्याकडेही आपलं आवर्जून लक्ष असायला हवं। त्याप्रमाणे आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी अर्ज करून आपण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त करायचा आहे। मित्रांनो, 10वी परीक्षेमध्ये आमचे जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांनी आपल्याला आपलं उद्दिष्ट काय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला काय काय करावं लागेल, कुठल्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागतील याचा करिअर प्लॅन आपण तयार करणं हे गरजेचं असतं। असंच आमचे 12वी उत्तीर्ण झालेले मित्रसुद्धा यांनी आपला करिअर प्लॅन तयार करायचा आहे। करिअर प्लॅन तयार करण्यासाठी आपणास मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत होणार आहे। त्यासाठी आपण तज्ज्ञ मार्गदर्शक, पालक, शिक्षक, समुपदेशक यांची मदत घेऊन आपण आपला करिअर प्लॅन तयार करू शकता। मित्रांनो, करिअर प्लॅन आपण तयार केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ए प्लॅन, बी प्लॅन अशा प्रकारचे कमीत कमी 2 प्लॅन तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे। कारण पुढे आपल्याला कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून बदलत्या काळानुसार आपल्याला कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम आपण जर केले तर आपल्याला अधिक यशस्वीता प्राप्त होईल, आपल्याला जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येईल, आपल्याला जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्त करता येईल, या हेतूनं आपण सर्व बाजूंनी विचार करून अभ्यासक्रमाची निवड करायची आहे। मित्रांनो, एकदा का आपण आपलं उद्दिष्ट निश्चित केलं, एकदा का आपण आपला अभ्यासक्रम निश्चित केला तर त्या उद्दिष्टाला ठाम राहणं हेही आपलं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण अलीकडे आमच्या पाहण्यात असं येतं की आपण उद्दिष्ट तर निश्चित करतो पण आमचे मित्र उद्दिष्टाला नंतर पुढे डळमळीत होताना दिसतात आणि मग त्यांचं करिअर हे वेगळ्या दिशेला निघून गेल्याचं आपल्याला दिसतं। म्हणून मित्रांनो, असं होऊ नये म्हणून आपण योग्य सगळ्या बाबींचा अभ्यासक्रम निवडण्यापूर्वीच आपण विचार करून अभ्यासक्रमाची निवड करायची आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी की मित्रांनो, आपलं उद्दिष्ट हे उच्च असायला हवं। आपल्यामध्ये क्षमता जरी कमी असतील तरी त्या विकसित करून आपण उच्च दर्जाचे अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम, प्रोफेशनल कोर्सेस, हायर कोर्सेस आपण पूर्ण केले पाहिजेत।
की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या अडचणीला सामोरं जायची गरज पडणार नाही. आपण अतिशय चांगल्या क्षेत्रामध्ये चांगल्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ, त्या यशो शिखरावर आपल्याला पोहोचायला मदत होणार आहे. तेव्हा मित्रांनो, या स्वयंमूल्यमापन चाचणींचा, मानसशास्त्रीय चाचणींचा आपण अवश्य आधार घ्यायचा आहे. SCRT पुणे यांच्या वेबसाईटवर सुद्धा समुपदेशकांची यादी दिलेली आहे. त्या यादीमधील समुपदेशकांनाही आपण संपर्क करून आपण अभ्यासक्रम निवडीविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन आपण मिळवू शकता. त्याचबरोबर दर शुक्रवारी SCRT मार्फत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत वेबिनारचं आयोजन केलं जातं. ह्या वेबिनारच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत याचाही आपण पाहणी करायची आहे, याचाही आपण विचार करायचा आहे आणि चिकित्सकपणे सारासार विचार आपण करून आपण अभ्यासक्रमाची निवड करायची आहे. असं केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला निश्चित यश प्राप्त होतं आणि भविष्यात कुठल्याच प्रकारच्या नैराश्याला, वैफल्याला, उदासीनतेला आपल्याला सामोरं जाण्याची गरज पडत नाही. मित्रांनो, क्षेत्र तर भरपूर आहे, पण नाविन्यपूर्ण क्षेत्राची आपण जर निवड केली तर ती अधिक उत्तम होईल. शासनाचं धोरण जे आहे हे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम जर आपण केले तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी या उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून आपण अशा प्रकारचे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम निवडण्यासाठी आपण भर द्यायचा आहे. मग मित्रांनो, आमचे 10वीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, कला शाखा या शाखेचा ते आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे ते विचार करू शकतात. मग अभियांत्रिकी क्षेत्र असेल, वैद्यकीय असेल, फार्मसी असेल, IT असेल, रिसर्च असेल, ज्यामध्ये आपल्याला रस आहे, आवड आहे, त्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकता. वाणिज्य शाखेत आवड असणाऱ्या आमच्या मित्रांसाठी मग ते व्यवसाय असेल, बिझनेस असेल, अकाउंटिंग असतील, बँकिंग असेल, CA असेल, CS असेल, BBA असेल, तर या अभ्यासक्रमांसाठी या अभ्यासक्रमांची निवड आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे ते करू शकतात. मित्रांनो, यानंतर कला शाखा एक आहे. तर आपल्याला प्रशासनात जाण्याची इच्छा असेल, मग UPSC यासारख्या माध्यमातून, MPSC सारख्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर ही कला शाखेचं क्षेत्र आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे. आपल्याला पत्रकारितेच्या क्षेत्रात जायचं असेल, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात जायचं असेल, मानसशास्त्राच्या क्षेत्रात जायचं असेल, मॅनेजमेंटच्या क्षेत्रात जायचं असेल तर निश्चित आपल्याला ही शाखा अत्यंत उपयुक्त आहे. या शाखेच्या माध्यमातून आपण कायदेविषयक शिक्षणसुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, काही व्यावसायिक कोर्सेस आहेत ज्यामध्ये मग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत चालवलेले अभ्यासक्रम असतील, त्यानंतर तंत्र शिक्षणाच्या संदर्भातील असतील, पॉलिटेक्निक असेल, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर कौशल्यावर आधारित काही कोर्सेस आहेत, मग ज्यामध्ये काही शॉर्ट टर्म कोर्सेस असतील, मग मोबाईल रिपेअरिंग सारखे असतील, फोटोग्राफी असेल, ग्राफिक असतील, डिझायनिंग सारखे असतील, मोटर मेकॅनिक सारखे असतील, यासारखे इलेक्ट्रिशियन सारखे असतील. तर यासारख्या कोर्सेसचा पण आपण निश्चित आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या गरजेप्रमाणे आपण विचार केल्यास मित्रांनो आपण अतिशय उत्तम प्रकारे करिअर घडवू शकता. आमचे 12वी उत्तीर्ण झालेली जी काही मंडळी आहे त्यांनी सुद्धा आपलं क्षेत्र तर यापूर्वीच त्यांनी निवडलेलं आहे, पण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तमोत्तम काय करता येईल याचाही विचार त्यांनी करायचा आहे. आणि केवळ विचारच करून नाही तर एक नियोजनबद्ध त्यांनी तयारी केली आणि शिक्षणाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी जर केला आणि त्या ज्ञानाचं उपयोजन जर त्यांनी केलं तर मित्रांनो निश्चित आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि आपण जो काही अभ्यासक्रम निवडलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये यश प्राप्त आपल्याला करता येत असतं. म्हणून मित्रांनो या सर्व बाबींचा आपण अतिशय बारकाईनं विचार करावा, यावर आपण चिंतन करावं. या संदर्भात ज्या ज्या काही शासनाने योजना निर्माण केलेल्या आहेत, ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि अशा पद्धतीनं आपण एक आपलं सुंदर
आणि अतिशय छानसं आपण करिअर आपण घडवावं, आपण स्वतःही आनंदित राहावं आणि आपल्या पालकांना, आपल्या आजी आजोबांना ही आपण आनंदित ठेवावं, त्यांनाही आनंद आपण द्यावा, या बाबींचा आपण निश्चित विचार कराल, आम्हाला असा विश्वास वाटतो. मित्रांनो, जाताना आपल्याला मी एवढंच म्हणेन की आपण स्वतःची आवड यावर विशेष प्राधान्य द्या, आपल्या बुद्धिमत्तेवर, आपल्या क्षमतेवर आपण प्राधान्य द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. वेळेचं योग्य नियोजन करा. भविष्याचं उद्दिष्ट अतिशय चांगल्या प्रकारे शास्त्रीय पद्धतीनं आपण निश्चित करा आणि त्यानुसार वाटचाल करा. ज्या ज्या काही आपल्याला अडचणी जाणवतील वेगवेगळ्या स्तरांवर, त्यावर आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध असणार आहे. आपण अवश्य या तज्ज्ञ व्यक्तींची, समुपदेशकांची, शिक्षकांची, पालकांची आपण आवर्जून मदत घ्या. आपल्या मित्रांची, सहकाऱ्यांची आपण मदत घ्या आणि आपल्या स्वतःचा विकास सर्वांगीण पद्धतीनं आपल्याला कसा घडवता येईल, सर्वांगीण विकास कसा करता येईल आणि या कॉर्पोरेट जगतामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय काय करता येईल, या सगळ्या बाबींचा आपण अतिशय काटेकोरपणे आणि बारकाईने आपण अभ्यास करावा आणि अतिशय मेहनत घेऊन नियोजनपूर्वक कार्य केल्यास मित्रांनो, यश हे आपलंच आहे. आम्हाला सर्वांना निश्चित विश्वास आहे की आपण आज या ठिकाणी आपण ज्या बाबी चर्चिल्या, तर त्यानुसार आपण आपलं करिअर हे अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमपणे आपण घडवाल आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण अतिशय यशोशिखरावर पोहोचाल. त्यासाठी या महाराष्ट्रवाणी चॅनलच्या द्वारे आज आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचवल्या जात आहे, निश्चित आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी, यशस्वीता प्राप्त करण्यासाठी या माहितीचा आपल्याला अतिशय छानसा उपयोग होणार आहे. मित्रांनो, या सगळ्या बाबी आपण आपलाव्यात, आपण त्याचं अंमलबजावणी करावी, त्याचं उपयोजन आपण करावं आणि निश्चित यश आपण प्राप्त करावं, असा आमचा आपल्या सर्वांना सल्ला आहे. मित्रांनो, आपल्या यशस्वीतेसाठी, आपल्या उत्तम करिअरसाठी, आपल्या योग्य अभ्यासक्रम निवडीसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.